नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानसशास्त्रामध्ये आपल्याला भावना या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे. भावना या घटकाचा अभ्यास करत असताना कुठल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सिद्धांत. लक्षात घ्या, भावना हे तर आपल्याला संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला संकल्पना समजणं गरजेचंच आहे. परंतु याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. तुम्ही सुद्धा भावना रोजच्या जीवनामध्ये अनुभवता. असा कुठलाही माणूस नसेल जगामध्ये ज्याला भावना नाहीयेत, इमोशन्स नाहीयेत. ठीक आहे, आपण जरी उपरोधिकपणे म्हणत असलो तरी तुझ्यात काही इमोशन्स नाही आहे, तुझं मशीन झालंय वगैरे वगैरे, पण असं असलं आपण म्हणत असलो एकमेकांना तरी सुद्धा प्रत्येक माणसामध्ये कुठल्या ना कुठल्या भावना आहेत. भावना म्हणजे फक्त प्रेमच नाही, तर भावनेमध्ये राग आहे, दुःख आहे, भीती आहे, अनेक इमोशन्स त्याच्यामध्ये आहेत. भावना विविध छटा भावनेला नक्की आहेत. जर आपण भावना या संकल्पनेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला भावना म्हणजे काय, भावना कशाला म्हणतात, भावनेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, मूलभूत भावना म्हणजे कोणत्या भावना आहेत मानसशास्त्रामध्ये हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासोबतच सिद्धांतामध्ये 3 महत्त्वाचे जे सिद्धांत आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला जो महत्त्वाचा सिद्धांत आहे तो म्हणजे जेम्स लँग सिद्धांत. जेम्स लँग, विल्यम जेम्स आणि कार्ल लँग. विल्यम जेम्स हा अमेरिकन मानसशास्त्राचा जनक आहे. लक्षात घ्या, अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण, विल्यम जेम्स. आणि कार्ल लँग हा जो आहे एक डॅनिश वैद्य होता, कार्ल लँग. तर यांनी दोघांनी मिळून काही सिद्धांत मांडलेत आणि त्या सिद्धांतामध्ये साम्यता होती, त्याच्यामुळे त्यांनी विल्यम जेम्स सिद्धांत म्हणून मानसशास्त्रामध्ये प्रचलित आहे किंवा प्रसिद्ध झालेला होता. त्यानंतर कॅनन बार्ड सिद्धांत हा एक सिद्धांत आपल्याला आज पाहावयाचा आहे. त्यासोबतच शाक्टर आणि सिंगर हे अजून एक सिद्धांत आहे. ते यांचा द्विघटक सिद्धांत काय सांगतो ते सुद्धा आपल्याला पाहावयाचा आहे. 3 महत्त्वाचे सिद्धांत आज आपण इथे पाहणार आहोत, त्यावर जास्त भर असणार आहे आपला. त्यानंतर प्लुटचिकचा भावनांचा आराखडा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच भावनेमध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे भावनांचं व्यवस्थापन कसं केलं जातं. उदाहरणार्थ राग असेल, रागाचं व्यवस्थापन असेल, राईट, भावनिक सुदृढता सुद्धा महत्त्वाची आहे. तर अशा बेसिक संकल्पना आपण पाहणार आहोत. मग क्वेश्चन्स कुठे विचारला जाऊ शकतो, तर सिद्धांतावर विचारला नक्की जाऊ शकतो. प्लुटचिकच्या भावनांच्या आराखड्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. तुम्ही आता डिसले सरांना पुरस्कार दिला तेव्हा तुम्ही पुरस्कार दिल्यानंतर, पुरस्कार घोषित झाल्यानंतरचा एक छोटा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता युट्यूबवर म्हणा किंवा सोशल मीडियावर, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. पुरस्कार घोषित झाल्याबरोबर डिसले सरांचे आई वडील बाजूला बसले होते आणि डिसले सर एकदम आनंदी झाले आणि त्यांचे हात असे डोळ्याकडे गेले, चेहऱ्यावर असे थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. अरे बापरे, मला पुरस्कार घोषित झाला, एवढा मोठा जगातला मानाचा पुरस्कार सरांना घोषित झाला, तर नक्की आनंद सगळ्यांनाच होणार आहे. आईला असेल, वडिलांना असेल, त्यांना असेल, पत्नीला असेल, सर्वांनाच आनंद झालेला असेल, बरोबर आहे. तर सोप्या भाषेत काय आहे, तर भावना हा जो भाग आहे हा अभ्यास करत असताना आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्या शरीराअंतर्गत आणि शरीराच्या बाह्य जे बदल होतात, बरोबर आहे. आता राग येणे, बरोबर आहे, राग येणे. आता तुम्हाला मी उदाहरणं सांगतो, कदाचित तुम्हाला ते लक्षात येत असतील. आपल्या अर्थमंत्री ज्या आहेत त्या एकदा पत्रकार परिषद घेत होत्या आणि एका पत्रकाराने काहीतरी प्रश्न विचारला, त्यांना राग आला. ठीक आहे, मग राग आल्याबरोबर त्यांनी पत्रकारालाच काहीतरी सुनावलं किंवा तो प्रश्न टाळला त्यांनी वगैरे वगैरे. अशा अनेक ज्या घटना आहेत तुम्ही पाहता, म्हणजे चेहरा पूर्ण बदलून जातो व्यक्तीचा. अनेक मुलाखती तुम्ही पाहिलात तेव्हाही तुम्हाला समजलेलं असेल, किंवा इतर ज्या गोष्टी आहेत. आता तुम्ही रस्त्याने जात आहात, रस्त्याने जात असताना तुमचा एक मित्र, बालपणीचा मित्र, 20 वर्षानंतर तो तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, बालपणीचा मित्र आहे तो, 20 वर्षानंतर तुम्ही एकत्र शिकलात, 20 वर्षानंतर तो दिसतोय, मग तुम्हाला राग येणार आहे का? नाही येणार आहे. तुम्ही आनंदी होणार आहात, बरोबर आहे की नाही. तो तुमचा शत्रू असेल तर कदाचित राग येईल, 20 वर्षानंतर पुन्हा कशाला मला चेहरा दाखवलाय वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा घडू शकतील, परंतु आनंद, आश्चर्य, बरोबर आहे, भीती, राग, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा दुःख, बरोबर आहे, तर ह्या भावना आहेत आणि या भावनांना अनेक अशा छटा आहेत. हे आज आपल्याला इथे पाहावयाचं आहे. त्यासोबतच मग आपण असंही, म्हणजे एखादा माणूस असा असू शकतो का ज्याला भावनाच नाहीये? फार क्वचितच असतील असा एखादा माणूस, परंतु भावना प्रत्येकातच असतात. मग भावना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. फक्त भावना म्हणजे वरवरच्या दिसणाऱ्याच गोष्टी नाहीयेत. एखादा माणूस शरीरांतर्गत स्थितप्रज्ञ असेल. आता सोप्या भाषेत हा स्थितप्रज्ञ खूप महत्वाचा शब्द आहे, त्याचा अर्थ तुम्ही शोधायला पाहिजे ज्यांना माहित नसेल ते. मग स्थितप्रज्ञ व्यक्ती काय करतात, असं शरीरांतर्गत जरी बदल घडत असले तरी ते बाह्य बदल त्यांच्याकडे फार कमी घडून येतात त्यांच्यामध्ये, बरोबर आहे. तर मग अशा व्यक्ती जनरली स्थितप्रज्ञ असतात, ठीक आहे, असं आपण त्याला म्हणतो. तर सोप्या भाषेत काय आहे, तर भावना या घटकाचा अभ्यास करत असताना भावना म्हणजे नक्की काय, तर या 3 महत्वाच्या बाबी आहेत. पहिला महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे शारीरिक उत्तेजना, शारीरिक उत्तेजना, ठीक आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रतिसादात्मक क्रिया, ठीक आहे, प्रतिसादात्मक क्रिया म्हणजे रिस्पॉन्स तुम्ही कसा देता
त्यानंतर तिसरा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे विचार. ठीक आहे, विचार. मग आता भावनेमध्ये हे तीनच बाबी महत्वाच्या आहेत का, तर असं नाहीये, अनेक बाबी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. परंतु आता हे उद्दीपकाशिवाय जनरली माणूस प्रतिक्रिया देत नाही किंवा विचाराशिवाय माणूस प्रतिक्रिया देत नाही. एखाद्या गोष्टीचा तुम्ही खूप विचार करत आहात तर तुमच्यामध्ये अनेक भावना निर्माण होऊ शकतात. कधी तुमचा चेहरा एकदम रागाने लाल झालेला असेल, कधी तुम्ही विचार करून आनंदित झालेला असाल, बरोबर आहे, किंवा कधी कधी विचार करून तुमच्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण झालेली असेल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रेयसीबद्दल विचार करत असाल तर प्रेम भावना निर्माण झाली असेल, वगैरे वगैरे, अशा अनेक भावना निर्माण होऊ शकतात. तर सोप्या भाषेत काय, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांचा एकत्रित संयोजन, लक्षात घ्या, एकत्रित संयोजन म्हणजे काय, तर भावना आहे. तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तुम्हाला खूप अंधार आहे त्या रस्त्याला आणि रात्र झालेली आहे प्रचंड, काही लोकांचा आवाज आला तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्माण होतात की आता मी काय करू, पडू की जाऊ, हे लोक मला किती त्रास देऊ शकतात, वगैरे वगैरे, बरोबर आहे. म्हणजे हे लोक चोर असतील तर कदाचित माझ्याकडचे पैसे ऐवज घेऊन जातील, वेगवेगळे विचार निर्माण होऊ शकतात किंवा माझ्या शरीराला इजा पण करू शकतात, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्यामध्ये भावना निर्माण करत असतात. तर एकंदरीत आपण जर काही उदाहरणं पाहिली तर मग आता उदाहरण जर आपण पाहिलं तर एखादा मुलगा आहे, XYZ नावाचा मुलगा आहे, ठीक आहे, किंवा आपण असं समीर नावाचा मुलगा आहे, प्रचंड हलाखीच्या परिस्थितीत तो जीवन जगतोय सध्या, त्याचे आई वडील नाहीयेत, तो अनाथ आहे आणि तो अनाथालयामध्ये राहून तो शिकतोय. त्याचा 12वीचा रिझल्ट लागलाय नुकताच आणि त्याला 85% मिळाले, तो आनंदी आहे. आणि तो रिझल्ट घेऊन आल्यानंतर तो अनाथालयामध्ये त्यांचे जे काही सहकारी असतील किंवा कोणी शिक्षक असतील त्यांना तो जेव्हा रिझल्ट सांगतो तेव्हा त्यांनाही आनंद झालाय, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ही एक गोष्ट असेल. किंवा एखादी दुःखाची गोष्ट जर आपण पाहिली तर त्याचा वाढदिवस आहे कोणाचं, एक हा समीर नावाचा मुलगा आपण घेतलं, ठीक आहे. आता सलील नावाचा आपण मुलगा घेऊया, ठीक आहे. आता सलील नावाचा मुलगा आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आईचं निधन झालं, तर ही एक दुःखाची भावना आहे, बरोबर आहे. अजून एक तुम्ही उदाहरण सांगतोय तुम्हाला, एक सुचिता नावाची मुलगी आहे आणि सुचिता नावाची मुलगी ही कॉलेजला आता पहिल्यांदा 11वीला गेलेली आहे, ठीक आहे. आणि ती 10वी पर्यंत तिला सवय होती की 2 वेणी टाकायचेत आणि एकदम साधे व्यवस्थित कपडे घालायचे, ठीक आहे. म्हणजे आता जसं 10वी पर्यंत ती घालत आलेली आहे वगैरे. एक उदाहरण सांगतोय मी, याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही विचार करू नका. तर आता ही जुनी पद्धत झाली, उदाहरण सांगतोय, ठीक आहे. आणि आता ती कॉलेजला गेल्यामुळे कसं आहे की तिच्या कॉलेजमधले तिचे मित्र मैत्रिणी हे तिची अशी थट्टा उडवायला लागलेत, अरे आता तू कॉलेजमध्ये आली आहे, आता तू वेगळे पेहराव करायला पाहिजे, असा एक समज किंवा गैरसमज वगैरे वगैरे असू शकतो. परंतु ह्या गोष्टी आहेत, म्हणजे जुन्या फॅशनचे कपडे घालून गेली त्याच्यामुळे तिची थट्टा उडवली गेली कॉलेजमध्ये, ठीक आहे. मग काय होईल, तिला लज्जा निर्माण होईल, बरोबर आहे का नाही. आणि लज्जा ही एक काय आहे, ही एक भावना आहे, बरोबर आहे. तर ह्या म्हणजे लज्जा निर्माण झाली त्याच्यामुळे ती नक्कीच तिचे बाह्य आणि शरीरांतर्गत बदल घडून येऊ शकतात. मग तिला कदाचित राग येऊ शकतो किंवा तिला असं वेगळंही वाटू शकतो. आता लज्जा आणि राग याच्यामध्ये नक्की फरक आहे. लज्जा म्हणजे काही शर्मेने आपल्याला वाईट वाटतं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर अनेक परिणाम त्याचे घडू शकतात, बरोबर आहे की नाही. जे सध्या तरुण वयामधले जे मुलं मुली आहेत, लगेच इमोशन्स त्यांना कुठेतरी त्यांना प्रतिक्रिया जी आहे इमोशन्सवरती लवकर दिली जाते त्यांच्याकडून, ठीक आहे. तर थोडक्यात काय आहे, हा सगळा भावनांचा कोलाहल आहे. मग भावना निर्माण कशा होतात, बरोबर आहे. मग भावना कुणामध्ये निर्माण होतात याचाही अभ्यास झाला. जर आपण पाहिलं म्हणजे भावनांचं मोजमाप सुद्धा करण्यात आलं. म्हणजे 6 ते 12 महिन्यांचा एखादा मूल असेल, बरोबर आहे. मग या मुलाला भावना निर्माण होतात का, 3 ते 6 महिन्यांच्या मुलाला सुख दुःख आणि क्रोध या भावना कळू शकतात का, असाही प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यावरही शोध झालेत, बरोबर आहे. जर आपण पाहिलं तर 6 ते 12 महिन्यांच्या मुलाला उबग, भीती आणि हर्ष या भावना ज्या आहेत त्या समजायला लागतात, लक्षात घ्या. कोणत्या, 6 ते 12 महिन्यांचा जर मूल असेल तर त्याला 6 ते 12 महिन्याच्या मुलाला उबग, भीती आणि हर्ष या भावना ज्या आहेत त्या समजायला लागतात. आपण म्हणतो ना त्याला, जाऊ नको तिथं, बरोबर आहे की नाही. म्हणजे तवा दिसला, गरम तवा दिसला, जाऊ नको तिथं, तो मुलगा तो शांत होतो किंवा थांबतो. आता तुम्ही कधी असा एक प्रसंग तुम्ही बघितलाय का, छोटा मुलगा, एकदम छोटा मुलगा आहे, तो सापासोबत खेळतोय, लक्षात घ्या. तो एकदम छोटा मुलगा आहे, तो सापासोबत खेळतोय, त्याला भीती नाही वाटते. आपल्याला साप दिसल्याबरोबर भीती वाटते. मग काही भावना ह्या शरीरांतर्गत निर्माण होतात की काही भावना ह्या शिकवल्या जातात, बरोबर आहे. असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोठा माणूस सापासोबत कधी खेळणार आहे का, क्वचितच. सर्पमित्र असेल तर कदाचित तो त्याला हँडल करेल. परंतु लहान मुलं, कदाचित तुम्ही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, तो छोटा मुलगा खेळतोय अंगणामध्ये आणि तिथे साप आलाय आणि तो सापासोबत खेळायला लागलाय, ठीक आहे. तर अशा अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याचा कुठेतरी विचार आपणही करायला पाहिजे. तर या गोष्टींचा विचार मानसशास्त्रज्ञांनी केला. त्यानंतर नेक्स्ट महत्वाची गोष्ट आहे की 12 ते 18 महिन्यांच्या काळामध्ये
इतर मुलांबद्दल मोठ्यांबद्दल प्रेम वाटायला लागतं, म्हणजे 12 ते 18 महिन्यांच्या काळामध्ये. त्यानंतर 18 ते 24 महिन्यांच्या काळामध्ये आनंद आणि असूया या भावनांचं आकलन व्हायला हळूहळू सुरुवात होते. लहान बालकांची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. तर भावना कुणाला निर्माण होतात इथपासून तर त्या कशा असतात इथपर्यंतचा सगळा अभ्यास भावना या घटकामध्ये होतो. परंतु आपल्याला परीक्षाभिमुख काय महत्वाचं आहे, तर आपल्याला महत्वाचा आहे सिद्धांत. लक्षात घ्या, सिद्धांतामध्ये 3 महत्वाचे सिद्धांत आहेत. एक महत्वाचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे जेम्स लँग सिद्धांत. हा जेम्स लँग जो सिद्धांत आहे हा विल्यम जेम्स हा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे, आणि कार्ल लँग हा जो आहे हा डॅनिश वैद्य आहे. या दोघांनी मिळून काही विचार आपले प्रकट केलेत, आणि या दोघांमध्ये साम्यता होती, आणि त्याच्यामुळे जेम्स लँग सिद्धांत प्रसिद्ध आहे. त्यानंतर कॅनन बार्ड सिद्धांत प्रसिद्ध आहे. शाक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत हा सुद्धा प्रसिद्ध आहे. हे 3 महत्वाचे सिद्धांत आपण पाहणार आहोत, आणि प्लुटचिकचा भावनांचा आराखडा सुद्धा आपण पाहणार आहोत. यावर आपला जास्त भर असेल. तर जेम्स लँग सिद्धांत काय सांगतो? सुरुवातीला जेम्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल की अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणून जेम्सला ओळखलं जातं, विल्यम जेम्सला. ठीक आहे. त्याने कार्यवादाचा सिद्धांत मांडला. कोणता? कार्यवादाचा. तर या सिद्धांतामध्ये त्याने काय सांगितलं, तर व्यक्तीची अंतर्गत स्थिती आणि व्यक्तीची बाह्य वर्तन यामध्ये कार्यकारण भाव असतो, हा सिद्धांत त्यांनी सांगितलाय. त्यानंतर कार्ल लँग यांनी काय सांगितलंय, की हा एक डॅनिश वैद्य होता, हे तुम्हाला सांगितलं की भावना या उद्दीपकांना दिलेल्या प्रतिक्रियामुळे प्रभावित होतात. काय होतात? भावना या उद्दीपकाला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे प्रभावित होतात. म्हणजे जसा तुमच्या समोर वाघ दिसतंय, तुम्ही जंगलामध्ये आहात, ताडोबामध्ये वाघ दिसल्याबरोबर तुम्ही एकटेच आहात. लक्षात घ्या, असं गाडीवर बसून वाघ पाहण्यात मजा नाहीये, परंतु तुम्ही एकटेच आहात आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर वाघ दिसलाय, तर नक्कीच तुमच्या मनामध्ये काय आनंद निर्माण होणार आहे का? नाही. भीती निर्माण होणार आहे? नक्कीच. राग निर्माण होणार आहे का? नाही. का दिसला मला हा, असं कधी निर्माण होणार आहे का? नाही. तर भीती निर्माण होणार आहे, बरोबर आहे. मग आता भीती निर्माण झाली म्हणजे तुमचे हातपाय थंडे पडतील, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की भीती निर्माण झाल्यामुळे कदाचित तुमचे असे डोळे पण असे मोठे मोठे होतील. अरे बापरे, बरोबर आहे की नाही? म्हणजे आश्चर्य पण निर्माण होते कधी कधी, अरे बापरे, भीती पण निर्माण होते. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होतात. तर जेम्स लँग आणि जेम्स विल्यम आणि कार्ल लँग काय सांगतात, तर प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते आणि त्यानंतर आपण भावना अनुभवतो. तर थोडक्यात काय, तर आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही, तर आपण रडतो म्हणून आपण दुःखी असतो. म्हणजे याचा अर्थ काय? आधी शारीरिक उत्तेजना, ठीक आहे, आधी शारीरिक उत्तेजना आणि त्याच्यानंतर काय? भावना. असं कोणाचं म्हणणं होतं? जेम्स आणि लँग. आता थोडक्यात मी विल्यम जेम्स आणि कार्ल लँग असं म्हणेन. जेम्स लँग म्हणलं की असं वाटतं की एकाच व्यक्तीचं नाव आहे की काय, बरोबर आहे. तर हा कन्फ्युजन दूर करण्यासाठी विल्यम जेम्स आणि कार्ल लँग या दोघांना असं वाटत होतं. शारीरिक उत्तेजना आणि भावना. आता याच्यामध्ये असंही होतं की भावना बघा, आता भावना या 2 महत्वाच्या बाबी आहेत. तुम्ही कोणाचा व्हिडिओ पाहिलाय का? म्हणजे व्हिडिओज तुम्हाला मी यासाठी सांगतोय. मेरी कोमचा व्हिडिओ बघा तुम्ही. मेरी कोम, मला आठवत नाही ती कुठली स्पर्धा होती. त्या स्पर्धेत जिंकल्यानंतर मला वाटते ती 6दा काहीतरी जिंकलेली आहे, जागतिक जी स्पर्धा आहे. शेवटी जी आत्ता जिंकलेली आहे ती स्पर्धा जिंकल्यानंतर ती इतकी रडली, ठीक आहे, ग्राउंडमध्येच ती रडली, ठीक आहे. का रडली? तर ती हरली म्हणून रडली का? नाही, ती जिंकली म्हणून रडली. लक्षात घ्या, माणूस एकाच भावनेमध्ये त्याचा प्रतिसाद जो आहे तो वेगवेगळा देऊ शकतो. लक्षात घ्या, भावना जी आहे, आनंदी आपण होतो, आनंदामध्ये आपल्याला अश्रू येतात आणि दुःखामध्येही अश्रू येतात. तर भावनेला प्रतिसाद जो आहे तो एकाच घटनेमध्ये वेगवेगळा असू शकतो. परंतु हे जेम्स आणि लँग या दोघांना मान्य नव्हतं, किंवा त्यांनी तसं म्हटलं नाही. त्यांनी काय म्हटलं, तर शारीरिक उत्तेजना आधी निर्माण होते आणि नंतर भावना निर्माण होते. आणि यांनी असंही म्हटलं की आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही, तर आपण रडतो म्हणून आपण दुःखी असतो. पण असं असतं का? नाही. आपण रडतो म्हणून आपण दुःखी असतो का? अजिबात नाही. बघा ना, आपण आनंदी असतो म्हणूनही रडू शकतो. म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला मेरी कोमचं यासाठी सांगितलंय की विल्यम जेम्स आणि कार्ल लँग यांना काय वाटत होतं की आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही, हे चुकीचं नाहीये का? म्हणजे आपल्याला काय वाटतं हे सांगतोय तुम्हाला. कदाचित त्यांचं मत आहे ते चूक बरोबर असू शकतं, परंतु त्याच्यानंतर जे त्यांचे विद्यार्थी, इव्हन सुद्धा त्यांचा विद्यार्थी होता कोण, मला वाटते बर्नार्ड ना, नाही, फिलिप बार्ड होतं. फिलिप बार्ड आणि कॅनन हे दोघांनी मिळून जे काही हे मांडलेले आहेत, ठीक आहे. तर फिलिप बार्ड जो आहे आणि वाल्टर बी यांचा म्हणजे फिलिप बार्ड हा जो आहे तो वाल्टर बी कॅनन यांचा विद्यार्थी होता, ठीक आहे. आणि ह्या दोघांनी मिळून ते पुढे सिद्धांत मांडले आणि त्यांनी हा जो भाग आहे तो त्यांनी खोडून काढलेला होता, ठीक आहे. तर थोडक्यात मला काय म्हणायचं आहे आणि या शास्त्रज्ञांना काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. तर पुढे काय म्हणतात ते बघूया, की भावानुभवाच्या वेळी व्यक्तीमध्ये शारीरिक उत्तेजना निर्माण होते. व्यक्तीच्या शरीराअंतर्गत घटकामध्ये अनेक बदल घडून येतात
असे बदल घडून आल्याशिवाय किंवा अशी उत्तेजना निर्माण झाल्याशिवाय भावानुभव येऊ शकत नाही आणि भावनेच्या तीव्रतेवर शारीरिक उत्तेजना अवलंबून असते. भावनेच्या तीव्रतेवर शारीरिक उत्तेजना अवलंबून असते. आता भावनेची तीव्रता तुम्ही कशी ओळखाल? उदाहरण जर आपण बघितलं, म्हणजे उदाहरण मी तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला ते कदाचित कळून जाईल. तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसलात, ठीक आहे, ट्रॅफिकमध्ये फसलात. आता हा एक सिग्नल तुम्ही पार केलात, ट्रॅफिकमध्ये सिग्नल तुम्हाला बरोबर इथे 10 वाजता पोहोचायचंय आणि इथे 9:15 वाजलेत, तुम्हाला हा सिग्नल लागलाय, सुटलाय तुम्ही. आता इथे एक सिग्नल लागलाय, तुम्हाला राग आला, अरे यार काय परत परत सिग्नल लागतं, हे सिग्नलच नसतं तर बरं झालं असतं, असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं, कारण तुम्हाला लवकर जायचं आहे, बरोबर आहे. मग आता हा सिग्नल सुटलाय, परंतु या सिग्नलकडून इकडे येणारे जे लोक आहेत ते अजूनही येतच आहेत. तुम्हाला इतका राग आलाय की तुम्ही डायरेक्ट काय केलंय, एखाद्या व्यक्तीला ठोकली गाडी ठोकल्यानंतर तो माणूस खाली उतरला, तुम्ही खाली उतरले आणि भांडायला लागले. ठीक आहे, तुम्हाला 10 वाजता पोहोचायचं आहे, परंतु तुम्ही हे न करता तुम्हाला प्रायोरिटी काय आहे, ही भांडण करताय तुम्ही, बरोबर आहे. प्रायोरिटी महत्वाची आहे बऱ्याचदा. मग आता हा व्यक्ती उतरला आणि तुम्ही पण त्याच्यासोबत आवेशाने बोलायला लागले, त्यांनी भांडण झालं. तो राग जो आहे, इथे या रागाची तीव्रता कमी होती, अरे यार हे काय सिग्नल, बरोबर आहे. परंतु जेव्हा तुम्ही इथे हे माणसं येत होते परत परत सिग्नल, तर कायद्यानुसार तुमचं बरोबर आहे की तुम्ही सिग्नल सुटल्यानंतर जायला पाहिजे, परंतु काही मूर्ख लोक असतात, सिग्नल पाळत नाहीत. मग हे लोक इकडे आल्यामुळे तुम्हाला राग निर्माण झाला आणि तुम्ही गाडीला ठोकून दिले, बरोबर आहे. तुम्ही स्वतः मुद्दामून ठोकली असं आपण गृहीत धरूया. मग अशा वेळेस काय होते की रागाची तीव्रता इथे जास्त झालेली असेल, तुमचा इथे कदाचित चेहरा लाल झालेला नसेल रागाने, पण इथं झालेला असेल. तर अशा पद्धतीने जे आहे शरीरामध्ये उत्तेजना जे निर्माण होते, ती उत्तेजना निर्माण झाल्याशिवाय भावानुभव होऊ शकत नाही आणि भावनेच्या तीव्रतेवर शारीरिक उत्तेजना अवलंबून असते, असं विल्यम जेम्स आणि कार्ल लँग असं म्हणतात. यातल्या काही गोष्टी नक्की बरोबर असू शकतात, काही गोष्टींना आता ह्या मानसशास्त्रज्ञांना मान्य नाहीये, ठीक आहे, आपल्याला जरी पटल्या असल्या तरी सुद्धा. कॅनन बार्ड सिद्धांत काय सांगतो, ठीक आहे, आणि कार्ल लँग आणि यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं आधी. जेम्सच्या बाबतीत मी तुम्हाला जेम्सच्या बाबतीत सांगितलं, त्याने कार्यवादाचा सिद्धांत मांडला. लँगच्या बाबतीत जे सांगितलं की भावना या उद्दीपकांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे प्रभावित होतात, असं लँगचं म्हणणं होतं. काय होतं म्हणणं? भावना या उद्दीपकांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे, उद्दीपक म्हणजे काय, स्टिम्युलसला आपण काय देतो, रिस्पॉन्स देतो. या रिस्पॉन्समुळे काय होतात, इमोशन्स निर्माण होतात. ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. आता आपण पुढचा सिद्धांत बघूया की कॅनन बार्ड सिद्धांत. कॅनन बार्ड सिद्धांतामध्ये कॅनन काय म्हणतात की वाल्टर कॅनन आणि फिलिप बार्ड. आता फिलिप बार्ड काय आहे, तर फिलिप बार्ड हा वाल्टर बी कॅनन यांचा विद्यार्थी होता. कोण? फिलिप बार्ड. कोणाचा? कॅननचा, ठीक आहे. आता पहिली गोष्ट, ही गोष्ट महत्वाची आहे, आणि त्यांनी थॅलेमिक सिद्धांत मांडला, ठीक आहे. हा जो सिद्धांत आहे ना, थॅलेमिक सिद्धांत म्हणून ओळखला जातो, थॅलेमिक सिद्धांत, ठीक आहे. आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी काय म्हटलं आधी ते समजून घेऊया, की जेम्स लँग यांच्या मताशी असहमत होते. कोण? कॅनन आणि बार्ड. त्यांच्या मते फक्त शारीरिक उत्तेजनामुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाही, कारण आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊनही भिन्न भिन्न भावना निर्माण होऊ शकतात. मी तुम्हाला मेरी कोमचं जे उदाहरण दिलंय ना, ठीक आहे, मेरी कोमचं उदाहरण तेच आहे की तिने एवढ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या, तिचं वय बघता, तिचं सगळ्या गोष्टी स्ट्रगल बघता, बरोबर आहे. तर नक्कीच तिलाही असं वाटलं असेल की आपण विचार करा की आपण आपलं जे स्ट्रगल आहे त्या स्ट्रगलला नक्कीच आता कुठेतरी प्रतिसाद मिळालेला आहे. आपलं स्ट्रगल हे जे आहे कुठेतरी यशामध्ये परिवर्तित झालं आहे. त्यामुळे कदाचित तिला आनंदाच्या ठिकाणी, आनंदाच्या वेळेस सुद्धा अश्रू जे आहेत, आनंदाश्रू आलेले आहेत. तर यांचं हेच म्हणणं होतं की समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊनही भिन्न भिन्न भावना निर्माण होऊ शकतात, असं बार्डचं म्हणणं होतं. उदाहरणार्थ, आपण दुःखी असतानाच रडत नाही, तर जेव्हा आश्चर्यचकित होतो किंवा खूप आनंदी होतो तेव्हाही रडतो. त्यांच्या मतानुसार आपण शारीरिक उत्तेजना व भावना एकाच वेळी परंतु स्वतंत्रपणे अनुभवतो. ज्यावेळी आपण भावना अनुभवतो त्याचवेळी आपली सहानुभवावी मज्जासंस्था रडणे, हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडवून आणते. या माहितीचा अर्थ आपल्या मेंदूमध्ये लावला जातो, त्यामुळे आपल्याला भावनांची जाणीव होते. तर थोडक्यात काय ह्या सगळ्या गोष्टी, तर शारीरिक उत्तेजना आणि बोधात्मक अनुभव एकाच वेळी निर्माण होतात, असं कॅनन बार्ड यांचं म्हणणं होतं. आता कॅनन जो आहे ना, वाल्टर कॅनन, यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, वाल्टर कॅनन हा इतका हुशार विद्यार्थी होता, इतका हुशार म्हणजे 15व्या वर्षी तो प्राध्यापक झाला. लक्षात घ्या, तुम्ही विचार करू शकता आपल्याकडची 15 वर्षाची पोरं आता सध्या कोणत्या अवस्थेत आहेत. महाराष्ट्रातली गोष्ट जर आपण बघितली तर, जनरली सगळ्यांच्याच बाबतीत बोलत नाहीये मी, तर जनरली आपल्याकडची 15 वर्षातल्या एजमधली जी बहुतांश मुलं आहेत, त्या मुलांचा जर आता क्षमतेचा विचार केला, कौशल्याचा विचार केला, तर कुठेतरी आपण खरंच म्हणजे विचार करू शकता, बरोबर आहे की नाही. आज काही विशिष्ट कुटुंबातील मुलं नक्कीच 15 वर्षाची असतील आणि ते अतिशय हुशार आणि त्या एजला अनुसरून नक्कीच ते त्या क्षमता संपादित केलेल्या असतील, परंतु प्रत्येकाच्या बाबतीत हे नाहीये.
तर आज कॅननचा जर आपण विचार केला तर अतिशय हुशार बुद्धिमान विद्यार्थी होता आणि त्याने हार्वर्ड विद्यापीठामध्ये 15व्या वर्षी मानसशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झालेली होती. विचार करा तुम्ही, हार्वर्ड विद्यापीठ, ठीक आहे, हा आपण विचार करू शकत नाही. आपल्याकडे असे अनेक बोगस विद्यापीठ आहेत, त्याच्यामध्ये प्राध्यापक आता हे 40-45 वय झालं तरी सुद्धा आता प्राध्यापक म्हणून कुठेतरी ते नोकरीसाठी धडपड करत आहेत. परंतु तो 15व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठाचा मानसशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झालेली होती. 1927 साली त्याने एक प्रबंध लिहिला होता आणि जेम्स लँग जी थेरी आहे यापूर्वी जे आपण पाहिलं त्यांनी खोडून काढलेली होती. ठीक आहे. आता शॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत हा फेमस आहे. आता शॅक्टर आणि सिंगरच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हा जेरोम सिंगर असं त्याचं नाव आहे बरं का. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा, कधी कधी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो, जेरोम सिंगर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे शॅक्टर, ठीक आहे. तर त्यांनी मांडलेल्या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत का म्हणतात हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. तर द्विघटक सिद्धांत यासाठी म्हणतात कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक शारीरिक आणि बोधनिक, ठीक आहे. कोणते? शारीरिक आणि बोधनिक, ठीक आहे. हे दोन घटक त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्याला द्विघटक सिद्धांत असं म्हणून ओळखलं जातं. आता शॅक्टर आणि सिंगर यांचं काय मत होतं आणि त्यांना कॅनन बार्ड थेरी किंवा जे सुरुवातीला आपण बघितली होती जेम्स लँग याच्यामधली जी कमतरता होती ती त्यांनी कशी भरून काढली ते पाहावं लागेल आपल्याला. तर आपल्याला अनेक भावनांसाठी एकसारख्याच शारीरिक प्रतिक्रिया सापडतात. पहिली गोष्ट, अनेक भावनांसाठी एकसारख्याच शारीरिक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सापडतात. उदाहरणात काय, आता शरीर कापणं, घाम फुटणं, हृदयाचं ठोकं वाढणं, ह्या काय आहेत? ह्या शारीरिक प्रतिक्रिया आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या. हातपाय थंडे पडतात लोकांचे, बरोबर आहे. हातपाय असे थरथर करायला लागतात, बरोबर आहे. काही लोकांच्या अंगावरचे केस उभे होतात वगैरे वगैरे. तर ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत याचा अर्थ काय, तर समजा एक माणूस आहे आणि तो एक माणूस अंधाऱ्या रस्त्यात बंदूक घेऊन कोणीतरी उभा असल्याचं बघतो, ठीक आहे. एक माणूस रस्त्याने जात आहे आणि एक माणूस काय करतोय, बंदूक घेऊन कोणीतरी उभा आहे त्याच्या समोर, आणि ते बघितल्यानंतर काय होणार आहे, त्याच्या की शरीर जे आहे ते असं थंड पडायला सुटत, बरोबर आहे. घाम फुटायला सुटत, अरे बापरे, आता मला हा मारतो की काय, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं. आणि दुसरी एक स्थिती अशी आहे की एक माणूस आहे आणि तो लॉटरी खेळतोय सध्या, आणि आता दुसऱ्या जो अनुभवामध्ये म्हणजे लॉटरीच्या अनुभवामध्ये जर आपण पाहिलं तर त्याला मोठी लॉटरी लागलेली आहे, ठीक आहे. मोठी लॉटरी लागलेली आहे. तो आश्चर्यचकित होईल आणि त्याला पण असं वाटायला लागलं, अरे बापरे, ठीक आहे, मला हे लॉटरी लागली आहे आणि मी आता काय करोडपती झालेलो आहे. तर तेव्हा सुद्धा त्याच्या शरीरामध्ये हे बदल घडून येऊ शकतात, घाम फुटू शकतो त्याला, बरोबर आहे की नाही. बरं, तुम्ही कोण बनेगा करोडपतीमध्ये सुद्धा अनेक लोक पाणी पितात, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे परिस्थिती जी आहे ती भिन्न भिन्न असली, परिस्थिती भिन्न भिन्न आहे या ठिकाणी, बरोबर आहे, तरी सुद्धा शारीरिक भावना किंवा शारीरिक प्रतिक्रिया जी आहे, शारीरिक भावना नाही तर शारीरिक प्रतिक्रिया जी आहे ती एकसारखी असू शकते. हेच शॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत याच्यामध्ये सांगतो, ठीक आहे. शॅक्टर आणि सिंगर यांच्यासह अनेक संशोधक हे मान्य करतात की आपले विचार, ज्यामध्ये आपले संवेदन, स्मृती, अर्थबोधन यांचाही समावेश होतो, आणि आपले विचार हे देखील भावनांच्या अनुभवामध्ये योगदान देतात. पहिली गोष्ट, विचार हे सुद्धा भावनांच्या बाबतीत महत्वाचे आहे. फक्त उद्दीपक आणि प्रतिक्रिया एवढंच नाहीये, तर विचार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही विचार करत आहात, कोणाचा विचार करत आहात, तुमच्या प्रिय व्यक्तीचा विचार करत आहात, मग त्याच्यावर तुमची भावना निर्माण होऊ शकते ना. तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला दुखावलेली असेल तर राग येऊ शकतो, बरोबर आहे की नाही. उदाहरण सांगतोय, किंवा प्रिय व्यक्तीने तुम्हाला एक गिफ्ट दिलंय तर तुम्ही कदाचित आनंदी असू शकता. रस्त्याने जाता जाता स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेलं असेल, बरोबर आहे. जेवण करता करता तुम्हाला कदाचित काही गोष्टी आठवल्या असेल तर तुम्ही अचानक हसायला लागता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या काय आहेत, भावना आहेत, ठीक आहे. बघा, आता इथे काय म्हणतायत की विचार हे योगदान देतात, हे त्यांनी सांगितलंय. तर आपली शारीरिक उत्तेजना आपल्या विचार प्रक्रियेशी संवाद साधते, त्यानंतर आपणास भावनेची अनुभूती येते. म्हणजे बघा, आतापर्यंत जे हे होते, कॅनन बार्ड आहे किंवा कार्ल लँग आणि विल्यम जेम्स आहेत, यांच्या सिद्धांताकडे आता कुठेतरी म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह स्वरूपात पाहिलं गेलं. कारण शॅक्टर आणि सिंगरनी विचाराला महत्व दिलं. विचार करा ना तुम्ही, बघा, तुम्हीच विचार करा, आपले विचार हे देखील भावनांच्या अनुभवात योगदान देतात. मी तर रेड करून ठेवलेलं आहे. तर हे कोण म्हणतायत की शॅक्टर आणि सिंगर म्हणतायत म्हणून. आणि यांनी द्विघटक सिद्धांत कशाला म्हटलं, तर बोधनात्मकता किंवा बोधन याला त्यांनी महत्व दिलं. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मतेही मेंदूतील अॅमेग्डाला सारखे विशेष भाग भावनांच्या अनुभूतीत महत्वपूर्ण ठरतात. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मते भावनांतील जटिलतेनुसार मेंदूत निरनिराळ्या प्रकारे त्यावर प्रक्रिया होते. आपल्याला अनेक भावनांसाठी एकसारख्याच शारीरिक प्रतिक्रिया सापडतात. उदाहरणार्थ, शरीर कापणं, घाम सुटणं, हृदयाचे ठोके वाढणं, भीती, राग इत्यादी दोन्ही भावनांत होतं, राईट. मग फक्त शारीरिक बदलातून भावना ओळखायची कशी. जरी शारीरिक बदल तसेच असले तरी ते ज्याला जाणवत आहेत तो माणूस त्याचा अर्थ वेगवेगळा, उदाहरणार्थ भीती किंवा राग
लावू शकतो, असं शॅक्टर सिंगर यांचं म्हणणं होतं. तर सोप्या भाषेत तुम्हाला समजलंय की शॅक्टर आणि सिंगर नक्की काय म्हणतात. जेम्स लँगे थेअरीप्रमाणे फक्त शारीरिक बदलांमुळे भावना ओळखता येत असल्या तर मग हे असं कसं होतं याचं स्पष्टीकरण जेम्स लँगेच्या थिअरीनं होत नव्हतं. आता ते शॅक्टर आणि सिंगर यांच्या थिअरीमुळे ते स्पष्टीकरण मिळत होतं. काय मिळत होतं तर फक्त शारीरिक बदलामुळे भावना ओळखता येत असल्या तर मग हे कसं होतं हे नव्हतं. कारण काय इथे हे सांगतात की भावनांची संपूर्ण प्रक्रिया निर्माण होत असताना आपली शारीरिक उत्तेजना जी आहे ती आपल्या विचार प्रक्रियेशी संवाद साधते आणि त्याच्यानंतरच ती भावनांची अनुभूती जी आहे ती माणसाला होते. हे शॅक्टर आणि सिंगर यांच्या थेरीमध्ये थोडं सविस्तर आणि स्पष्टीकरणात्मक होतं, जे पुढच्या या आधीच्या थेरीमध्ये नव्हतं. ठीक आहे, तर हे 3 महत्वाचे सिद्धांत आपण याच्यामध्ये पाहिलेत. आता या चित्रावरून तुम्हाला काय स्पष्ट होईल तर इथे तुम्हाला ह्या 3ही थेरीचा सारांश रूप तुम्हाला इथे स्पष्ट होईल की समोरून येणारं वाहन किंवा गाडी हे तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही एकदम गाडीच्या जवळ आहात. जेम्स लँग सिद्धांत काय सांगतो की हृदयाची धडधड आधी वाढते, म्हणजे शारीरिक उत्तेजना आधी दिसते आणि मग भीती निर्माण होते असं म्हणतो. कॅनन बार्ट सिद्धांत काय सांगतो की हृदयाची धडधड वाढणे आणि भीती या दोन्ही एकाच वेळी होतात असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. शॅक्टर सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत काय सांगतो की हृदयाची धडधड होते म्हणजे वाढते, शारीरिक उत्तेजना निर्माण होते आणि त्याच्यानंतर मग या शारीरिक उत्तेजना निर्माण झाली याच्यावर एक बोधनिक शिक्का पडते, म्हणजे मी घाबरलो आहे. लक्षात घ्या, याला बोधात्मकता ही या गोष्टीची जोड यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर बोधनिक शिक्का पडतो की मी घाबरलो आहे आणि त्या दोन्हींचा परिणाम म्हणून मग भीती निर्माण होते असं यांचं म्हणणं होतं. कोणाचं? शॅक्टर आणि सिंगर. तर हे 3ही सिद्धांत काय होते ह्या चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या स्पष्ट होईल. आता मूलभूत भावना म्हणजे काय ते आपण याच्यामध्ये पाहूया. श्रीमंत असणे, लोकप्रिय बनणे किंवा सुंदर दिसणे म्हणजे जीवन नाही, तर वास्तवाचे भान असणे, नम्र असणे आणि तुम्ही खरे जसे आहात तसे असणे म्हणजे जीवन होय. ही जीवनाची चांगली व्याख्या याच्यामध्ये कळेल तुम्हाला. सकारात्मक व नकारात्मक असे भावनांचे मूलतः 2 विभाग आहेत. अनुभवानुसार भावना ही वेगवेगळ्या छटांमध्ये रूपांतरित होतात. उदाहरणार्थ सुखाची भावना आनंदामध्ये तर दुःखाची भावना शोक, लज्जा यामध्ये रूपांतरित होते. निरनिराळ्या प्रसंगामधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचा अनुभव घेतो. काही वेळा आपल्या भावना इतक्या तीव्र बनतात की त्या आपल्यावर राज्य करतात. उदाहरणात आता बघा याच्या राज्य करतात. केव्हा राज्य करतात? त्या की एवढं इमोशन्स जे आहेत, इमोशन्समध्ये काही काही निर्णय घेतले जातात. आता निर्णय कुठले घेतले जातात? उदाहरणार्थ तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता एखाद्या IPS ऑफिसरचा. ठीक आहे. हा IPS ऑफिसरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सिलेबस माहित नाही, तुम्हाला परीक्षेचं स्वरूप माहिती नाही, तुम्ही तुमच्या आर्थिक बाजूचा विचार केलेला नाहीये, तुमच्या कुटुंबाची परिस्थिती तुम्ही विचार केलेली नाहीये आणि तुम्ही विचार केलाय आता मी MPSCची तयारी करणार आहे. हे काय होत आहे की हे भावना ज्या आहेत त्या एकदम राज्य करतात. मग हे चूक आहे की बरोबर आहे? हे काही प्रमाणात जरी योग्य असलं तरी सुद्धा या गोष्टींचा विचार न केल्यामुळे हे नक्कीच जे आहे ते पूर्णतः बरोबर नाही. त्यामुळे ते काही प्रमाणात नक्की चूक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत. नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे, मी इथं तुम्हाला उदाहरण सांगितलं. तर अशा वेळेस परिस्थितीचे संवेदन, आपण घेतलेले निर्णय आणि आपले वागणे यावर भावनांचा प्रभाव असतो जनरली. रागाचा विस्फोट होणे यासारख्या भावना थोड्या वेळापुरता राहतात, तर प्रेम भावनांसारख्या भावना ज्या आहेत त्या दीर्घकाळ टिकून राहतात. भीतीसारख्या भावना आपल्या सुरक्षिततेसाठी व जगण्यासाठी आवश्यक असतात, तर काही आपल्या मानसिक स्वास्थ्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या असतात. भावना सामाजिकदृष्ट्या योग्य, अयोग्य किंवा सामाजिकदृष्ट्या अनिवार्य असू शकतात. याचं वैशिष्ट्य देऊन तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये जे म्हणताय ना की भीतीसारख्या भावना आपल्या सुरक्षेसाठी जगण्यासाठी आवश्यक असतात, अगदी बरोबर आहे. जर भीतीच नसेल, बरोबर आहे, भीतीच नसेल तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही इथं साप दिसलाय आणि सापाच्या समोरूनच तुम्ही जाताय म्हणजे तुम्ही थोडी भीती नाहीये, हा एकदम गरम दावा आहे, तुम्ही हात लावताय, मग ऑब्व्हियस गोष्ट आहे तुम्हाला त्रास होणारच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर एक भीती जी आहे आपल्या सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी आवश्यक असतात. ठीक आहे. तर मूलभूत भावनांमध्ये जर आपण पाहिलं तर मूलभूत भावनांमध्ये किती भावना आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 महत्वाच्या मूलभूत भावना आहेत. ठीक आहे. आता जुन्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये 8 भावना त्यांनी सांगितल्या होत्या, पण नव्या पुस्तकामध्ये त्यांनी 6 भावना सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. मूलभूत किंवा प्राथमिक भावना एकूण किती आहेत याबाबत संशोधकांद्वारे वेगवेगळे मत आहेत, पण पॉल अर्कमन यांचा दृष्टिकोन सर्वांना मान्य आहे. त्यांनी 6 प्रकारच्या प्राथमिक भावना सुचवलेल्या आहेत. आता प्लुटचिक यांचे भावनांचा आराखडा हा पाहणे गरजेचं आहे. प्लुटचिक यांच्या मते काय तर आपले अस्तित्व टिकविण्याच्या संधी वाढविण्यातून भावनांचा विचार कालांतराने होत राहिला. प्लुटचिक यांनी त्यांच्या आराखड्यामध्ये 8 प्रकारच्या प्राथमिक भावना सांगितल्या आहेत. त्यामध्ये आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य, दुःख, अपेक्षा, क्रोध, राग, तिरस्कार
ठीक आहे. आता याच्यामध्ये क्रोध आणि राग हे एकच आहे आणि तिरस्कार. तर अशा प्रकारच्या 8 भावना त्यांनी सांगितल्या. प्रत्येक प्राथमिक भावनेला विरुद्ध भावना आहे. उदाहरणार्थ आनंद ही भावना दुःख भावनेच्या विरुद्ध आहे. ठीक आहे. आणि भीती ही राग भावनेच्या विरोधी आहे. प्लुटचिक यांनी भावनांचे चक्र निर्माण करून विविध भावनांतील संबंध चित्रित केले. तर आपण चक्राच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेने गेल्यास भावनांची तीव्रता कमी होत जाते. म्हणजे हा चक्राचा केंद्र आहे आणि इथून जर तुम्ही बाहेर गेलात तर भावनांची तीव्रता जी आहे ती कमी होत जाते. म्हणजे चक्राकडे केंद्रित जास्त असते आणि केंद्राच्या दिशेने गेल्यास त्याची तीव्रता वाढताना दिसून येते. राईट. म्हणजे आता राग या भावनेचं जर आपण पाहिलं तर राग कुठे गेले इथे दिसेल तुम्हाला बघा. ठीक आहे. आता संताप, राग आणि त्रस्तता. त्रस्तता म्हणजे काय? आता तुम्ही रस्त्याने जातात आणि किंवा असं म्हणूया तुमचं घर इथे आहे. ठीक आहे. आणि ही या शेजारची बाई काय करते तुमच्या, ठीक आहे, जनरली बाई आता कचरा टाकते म्हणून तुम्हाला सांगतोय. जनरली बाई काय करते की इथे कचरा आणून टाकते. तुम्हाला काय होतंय त्याचा त्रास होतोय. बरोबर आहे. तुम्हाला काय होतोय त्याचा त्रास होतोय. मग तुम्ही त्रस्त झालायत आणि काय घराजवळचे संबंध असल्यामुळे तुम्ही काही बोलू शकत नाहीये. ठीक आहे. हे असं रोजच झालंय आणि एक दिवस तिने काय केलंय की उंदीर त्यांच्या घरी मरण पावला आणि उंदीर इथे आणून टाकलंय. ठीक आहे. तर तुम्हाला प्रचंड राग आलाय या गोष्टीचा. बरोबर आहे की नाही? राग तर येणारच आहे. तुमच्या घरासमोर आणून टाकते घरातली घाण. बरोबर आहे. घरातली घाण रस्त्यावर टाकायची लोकांना सवय आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं असं केलं त्याच्यामुळे तुम्हाला राग आला. एक दिवस काय झालं, बरोबर आहे, एक दिवस काय झालं की खूप सारा घाण कचरा त्यांनी तुमच्या घरासमोर आणून टाकलाय. तुम्हाला त्रस्तता, राग हे सगळं आलं आणि तुम्ही आता एक दिवस काय केलात, संतापलात. काय केलात? संतापलात. आता तुम्हाला सभ्य भाषेत न सांगता तुम्हाला चांगल्या भाषेत तुम्हाला ज्या आहेत रागाच्या भाषेत तुम्ही त्या व्यक्तींसोबत तुम्ही संभाषण केलं. त्याच्यावरून काय आहे की त्रस्तता, राग आणि संताप या 3 गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्त होतात. ठीक आहे. तर हे चक्र जे आहे ते प्लुटचिकचा चक्र काय सांगतो की केंद्राकडे जेव्हा तुम्ही येता तर त्याची तीव्रता ही वाढलेली असेल आणि केंद्राकडून जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा त्याची तीव्रता जी आहे ती कमी झालेली असेल. जितका रंग तीव्र गडद तितकी भावना तीव्र. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रंग जो आहे, आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला स्पष्ट जरी नसेल दिसत तरी सुद्धा हा फिकट, त्यानंतर थोडासा डार्क आणि हा जास्त डार्क. तर अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर कमी तीव्रतेचा राग त्रस्तता म्हणून ओळखला जातो तर अधिक तीव्रतेचा राग हा संताप म्हणून ओळखला जातो. ज्या भावनांना रंग नाही त्यामध्ये 2 प्राथमिक भावनांचे मिश्रण आहे. उदाहरणार्थ आनंद आणि विश्वास. त्यांच्या मिश्रणातून प्रेम भावना निर्माण होते. प्लुटचिक यांच्यामध्ये भावना गुंतागुंतीच्या असतात आणि साधारणपणे आपण अशाच प्रकारच्या भावनांना अनुभव घेत असतो अशा प्रकारच्या भावनांचा. तर सोप्या भाषेत तुम्हाला हा चक्र काय आहे हे समजलं असेल. इमोशन्स या शब्दाची उत्पत्ती जी आहे ती इमोवर या लॅटिन शब्दापासून झाली आहे आणि त्याचा अर्थ ढवळून निघणे किंवा हलणे असा होतो. डेव्हिड जी यांच्या मते भावनांमध्ये शारीरिक उत्तेजना, वर्तन अभिव्यक्ती आणि बोधनिक अनुभव यांचा समावेश होतो. शारीरिक बदल म्हणजे उद्दीपकास प्रतिसाद देताना शरीरात निर्माण होणाऱ्या स्वयंचलित प्रतिक्रिया होत. जेव्हा तुम्ही साप पाहिता बोधनिक पातळीवर मेंदूमध्ये त्याचे धोकादायक घटक म्हणून संवेदन घडते. हे संवेदन हा साप विषारी व जीवनास घातक आहे या आपल्या पूर्वज्ञानावर आधारित असते. त्यामुळे शारीरिक उत्तेजना, नेत्रछिद्राच्या आकारामध्ये वाढ, हृदयाच्या ठोक्यामध्ये झालेली वाढ, घाम येणे, किंचाळणे, ओरडणे किंवा रडणे इत्यादी बदल आपल्याला दिसून येतात. या भावनिक पातळीवर आपण भीतीची भावना अनुभवतो. यावेळी स्वायत्त मज्जासंस्था, ग्रंथीसंस्था मस्तक ग्रंथीला माहिती पाठवतात. ही ग्रंथी वृक्कस्थ म्हणजे ॲड्रेनल ग्रंथीला कार्यरत करते आणि त्यामुळे ॲड्रेनलिन स्त्रावाची निर्मिती होऊन शरीरामध्ये जास्तीची ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे लढा किंवा पळा असा प्रतिसाद जो आहे तो व्यक्ती देतो किंवा मदतीसाठी हाका मारते. सापाला पकडण्यासाठी धावपळ करून साधन शोधते. म्हणजे डिपेंड करेल त्यावेळेस त्या व्यक्तीच्या अनुभवावर पण डिपेंड करेल. बरोबर आहे. एखादी व्यक्ती पळून जाईल किंवा एखादी व्यक्ती त्याच्यासोबत भांडत राहील. म्हणजे उदाहरण मगाशी जे सांगितलं ना तुम्हाला, एखाद्या व्यक्तीला 10 वाजता इथं ऑफिसला जायचंय आणि इथं 9:45 वाजलेत आणि तो व्यक्ती इथे कार थांबवून भांडतोय. अशा अनेक केसेस तुम्ही पाहिला असाल. पुण्यामध्ये तर जनरली रोजच दिसतात. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड करतात व्यक्तिनिहाय आणि पूर्वज्ञानावर सुद्धा डिपेंड करतात. फक्त एकंदरीत ह्या इमोशन्स ज्या आहेत त्या इमोशन्स कशा पद्धतीने निर्माण होतात हे आपण याच्यामध्ये पाहिलं. तर अशा प्रकारे या भागामध्ये आपण इमोशन्सचे 3 सिद्धांत आणि प्लुटचिकचा आराखडा काय आहे हे आपण याच्यामध्ये पाहिलं. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.